गुड मॉर्निंग सर्वांना. आपल्या मॅथ आणि रिझनिंगच्या डेली PYQ प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. आता आपले आजचे क्वेश्चन्स आपण सुरू करूया. आपला आजचा जो क्वेश्चन आहे तो त्याचा टॉपिक आहे पहा, वर्ग आणि वर्गमूळ. यावर आपल्याला हा विचारलेला क्वेश्चन आहे. काय म्हटलं आपल्याला, वर्गमुळात 45 अधिक वर्गमुळात 245 भागाकारामध्ये परत हा एक कंस दिलेला आहे. दुसऱ्या कंसात वर्गमुळात 320 वजा वर्गमुळात 180. आता वर्ग आणि वर्गमूळ या टॉपिकमधील एक नियम आपल्याला थोडा लक्षात घ्यायचा पहा. वर्गमुळात जर a गुणिले b असं असेल तर त्याला आपण वर्गमुळात a गुणिले वर्गमुळात b असं देखील लिहू शकतो. हा नियम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तर सेम आपल्याला इथे अप्लाय करायचं पहा. आता इथं वर्गमुळात 45 जो आहे, वर्गमुळात 45 त्याला आपण कसं लिहू शकतो, वर्गमुळात 9 गुणिले 5 9 गुणिले 5 म्हणजे थोडक्यात काय, वर्गमुळात 9 गुणिले वर्गमुळात 5. त्यानंतर वर्गमुळात जो 245 आहे त्याला आपण कसं लिहू शकतो. आता डेफिनेटली 5ने याला डिवाईड होते पहा. मग 245ला 5ने जर डिवाईड केलं तर आपल्याला काय करायचं आहे, एक संख्या जी येणार आहे ती पूर्ण वर्गसंख्या पाहिजे, जेणेकरून आपल्याला ते वर्गमुळातनं त्याला बाहेर काढता येईल. आलं लक्षात. म्हणजे वर्गमुळात एचा वर्ग जर असा असेल तर त्याचं उत्तर एच येतं. का? कारण हे वर्ग आणि हा वर्ग आणि हे वर्गमुळाचं साईन एकमेकांना कॅन्सल होऊन जातं. आलं लक्षात. कारण वर्गमुळात ए स्क्वेअर, तर याला कसं लिहू शकतो, ए स्क्वेअर. आणि वर्गमूळ म्हणजे काय असतं, 1/2 असतं. आणि 1/2 म्हणजे a⁻² आपल्याला माहिती आहे, घातांकाचे नियम आपण पहिले 2 गुणिले 1/2 होऊन जातं आणि हे 2ला 2 कॅन्सल होऊन जातात, त्यामुळे फक्त ए राहतं. म्हणून वर्गमुळात ए स्क्वेअर बरोबर काय राहतं, ए राहतं. तेच आपल्याला आणायचं आहे. कोणती तरी एक संख्या आपल्याला पूर्ण वर्गसंख्या आणायची. आता इथं 9 पूर्ण वर्गसंख्या आहे. कशाचा? 3चा वर्ग आहे तो. सेम तसंच बाकीच्या व्हॅल्यूजला देखील आपल्याला तसं कन्वर्ट करता आलं पाहिजे. तर 5 5 चोक 20 5 9 45 म्हणजे 49 आणि 5चा गुणाकार येतो. तर इथं 49 गुणिले 5 असं देखील लिहू शकता. मग याला सेपरेट एकाला 49 आणि सेपरेट 5 असं. सेम वर्गमुळात 320ला कसं लिहू शकता तुम्ही, 320ला देखील 5ने डिवाईड होतं. 5 30 5 चोक 20. ओके. √64 इंटू 5 √64 इंटू √5 आणि त्यांचा शेवटचा आपला 180 जो आहे तो 180ला कसं लिहू शकतो आपण, 5 1 5 5 त्रिक 15 5 36 36 गुणिले 5 आहे तो. मग 36 वेगळं आणि √5 वेगळं. हा लक्षात. तर या व्हॅल्यूजला जेव्हा आपण असं लिहून देतो, मी रब करतो. आता लिहून घेऊया. मग आता बघा, हे वर्गमुळात 9 जे आहे याचं उत्तर काय येणार, 3 येणार, कारण तो 3चा वर्ग आहे. वर्गमुळात 49 मग 49 हा कशाचं वर्ग आहे, तर 7चा वर्ग आहे, म्हणून त्याचं उत्तर 7 येणार. ओके. इथे याची व्हॅल्यू 3 येणार, याची 7 येणार. वर्गमुळात 64 म्हणजे 8 येणार आणि वर्गमुळात 36 म्हणजे 6 येणार. म्हणजे थोडक्यात याला तुम्ही कसं लिहू शकता, 3 वर्गमुळात 5 मध्ये अधिकचं साईन आहे, त्यानंतर 7 वर्गमुळात 5. ओके. आणि हे भागाकारामध्ये आहे टोटल, राईट. इथे भागाकारामध्ये आहे, आपण डायरेक्ट भागाकारामध्ये लिहूया. त्यानंतर 8 वर्गमुळात 5 वजा 6 वर्गमुळात 5 बरोबर. 7 आणि 3 किती होतात, हे 10 वर्गमुळात 5 तसेच राहिले. 8 वजा 6 2 वर्गमुळात 5 वर्गमुळात 5 वर्गमुळात 5 कॅन्सल. 2 1 2 2 5 10. उत्तर किती आलं आपलं, 5. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे वर्ग आणि वर्गमूळ टॉपिकवरचा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. त्यानंतर पुढचा आपला जो प्रश्न आहे तो क्षेत्रफळ आणि परिमिती यावर आधारित आहे. एका आयताकृती पट्टीची मोठी बाजू 40 सेंटीमीटर आहे, त्याचा कर्ण त्यापेक्षा 1 सेंटीमीटरने मोठा आहे, तर त्या पट्टीची परिमिती किती असं आपल्याला विचारलं आहे. तर लगेच आपल्यासमोर आयताकृती एक आयत आपल्यासमोर आपल्याला काढायचं आहे. त्याची मोठी बाजू काय सांगितलं आपल्याला, 40 म्हणजे ही 40 असणार आहे, 40 सेंटीमीटर. आणि त्याचं कर्ण म्हणजे 2 अपोजिट कोणांना जोडणारा रेषा. ओके. हा कर्ण किती आपल्याला सांगितलं, त्यापेक्षा 1ने मोठा आहे, म्हणजे तो 41 सेंटीमीटरचा असणार आहे. तर त्या पट्टीची परिमिती विचारली. आणि परिमिती जर काढायची असेल आपल्याला आयताची परिमिती, तर आपल्याला माहिती आहे त्याची लांबी अधिक रुंदी म्हणजे लेंथ अधिक ब्रेड्थ, त्याला 2ने मल्टिप्लाय करायचं आपल्याला. 2 गुणिले लेंथ माहिती आपल्याला, ते 40 आहे. ब्रेड्थ माहिती का, ही नाही माहिती. ती ब्रेड्थ आपल्याला काय करायची, काढायची. तर ती कशी करणार, म्हणजे तर थोडं कॉमन सेन्स जर तुम्ही वापरला, किंवा आपले जे पायथागोरसचे त्रिकुट जर तुमचे पाठ असतील 3 4 5, ओके, हे बेसिक 6 7 त्रिकुट आहे ते पाठ पाय आपल्याला. त्यानंतर 5 12 13 7 24 25, त्यानंतर 9 40 41, त्यानंतर 11 60 61, त्यानंतर अजून आहेत पहा 12 35 37 आणि 8 15 17. एवढी त्रिकुटं आपल्याला पाठच पाय. 8 15 17 1 2 3 4 5 6 आणि 7 त्रिकुट आपल्याला पाठ पाहिजे. त्यातले हे पहा
40 41 कुठं दिसतं, इथं दिसतं आपल्याला. म्हणजे डेफिनेटली तिसरी बाजू जी असणार ती काय असणार आहे, 9 असणार आहे. हे आपल्याला डायरेक्ट जर पाठ असेल तर पटकन ते भेटून जातं. नाही तर तुम्हाला काय करावं लागेल, याचा वर्ग करावा लागेल, त्यानंतर त्यातून याचा वर्ग वजा करावा लागेल, त्यानंतर तो कशाचा वर्ग येतो हे फाईंड करावं लागेल. त्यापेक्षा आता हे लगेच कळतं, ही बाजू 9 आहे. 2 गुणिले 40 अधिक 9, 40 9 किती होतात, 49. 49 गुणिले 2 किती होतात, तर 98 सेंटीमीटर. तेव्हा पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे. पुढचा मुद्दा नफा तोटा. आता काय सांगितलं, एका वस्तूवर दुकानदार ग्राहकास 10% सूट देतो, तरीही त्यास 25% नफा होतो. जर वस्तूची छापील किंमत 750 रुपये असेल तर दुकानदाराने ती वस्तू किती किमतीला खरेदी केली असेल. आता एक गोष्ट लक्षात घ्या, दुकानदार जेव्हा सूट देतो तर ती त्या वस्तूच्या छापील किमतीवर सूट असते. ते छापील किमतीवर सूट दिल्यानंतर ती जी विकली जाते ती त्याची विक्री किंमत असते. आता एखाद्या वस्तूवर दुकानदार काय करतो, ग्राहकास 10% सूट देतो, तरी त्यास 25% नफा होतो, बरोबर. तर त्या वस्तूची छापील किंमत जर 750 रुपये असेल तर ऑब्व्हियसली 750वर काय करणार, तो 10% सूट देणार. तर 750चे 10% जर तुम्ही काढलेत तर ते 75 येऊन जातात. 75 जर तुम्ही 750मधून वजा केले तर ती तुम्हाला भेटून जाणार त्या वस्तूची विक्री किंमत. आलं लक्षात. 10% सूट दिल्यानंतर तो जो विकणार ती असणार त्याची विक्री किंमत, ते येतं 675. आता 675 ही झाली त्याची विक्री किंमत. आणि तुम्हाला काय काढायला सांगितले, खरेदी किंमत. काय दिलं तुम्हाला, नफा दिला आहे. नफा तोट्याच्या गणितामध्ये 100 मानून केलं तर बऱ्यापैकी सोपं जातं आपल्याला. ते कसं मी तुम्हाला सांगतो. तर नफा 25% नफा झालेला आहे. म्हणजे जर एक वस्तू 100 रुपयाची असेल तर तेव्हा 25% नफा, म्हणजे 100 रुपयावर 25 रुपये नफा झाला आहे. म्हणजे ती वस्तू 125ला जाणार, बरोबर. इथं तुमची आहे खरेदी किंमत, इथं आहे विक्री किंमत. ही मानलेली गोष्टी झाली. आता ही मानलेली. आता ॲक्च्युअलमध्ये काय होणार, ॲक्च्युअलमध्ये ती वस्तू कितीला गेलेली आहे रे, 675ला विकली गेलेली. तर ॲक्च्युअलमध्ये त्याची खरेदी किंमत x म्हणू आपण. आलं लक्षात. आता हे जर क्रॉस मल्टिप्लाय तुम्ही केलं तर 675 गुणाकारामध्ये 100 आणि 125 याला भागाकारामध्ये झाले. इकडं फक्त x राहील. 25 चोक 100, 25 5 100, 5 1 5, 5 3 15, 5 5 25, 135. आता 135 गुणिले 4, 135 गुणिले 4, 5 चोक 20, 4 3 12 2 14, 4 1 4 नाही 5, 540. ही काय असणार तुमची खरेदी किंमत असणार. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर बरोबर आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपली जी दुकानदार सूट देतो ती नेहमी छापील किमतीवर देतो. तर त्या छापील किमतीवर सूट दिल्यानंतर जी किंमत येते ती विक्री किंमत असते. मग त्यानंतर आपण खरेदी किंमत कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. तर 100 मानून केलं तर ते बऱ्यापैकी सोपं जातं. पुढचा प्रश्न आपला गुणोत्तर व प्रमाण या टॉपिकवर आधारित आहे. काय सांगितलं, दोन संख्या 5:7 प्रमाणात आहे. जेव्हा एखाद्या संख्या A:B या प्रमाणात असतात तर त्या संख्या लगेच AX आणि BX मानून घ्यायच्या, बरोबर. लक्षात. त्याने मी त्या एक्सच्या त्या म्हणजे पटीमध्ये त्या असणार असं मानून घ्यायचं. म्हणजे त्या जर 5:7 प्रमाणात असेल तर एक संख्या 5x असणार आणि दुसरी संख्या 7x असणार, असं हे तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. आता प्रश्न काय विचारला आपल्याला, त्या मूळ दोन संख्येमधील फरक विचारला मी. 5x आणि 7x यातला फरक विचारलेला आपल्याला, ह्या दोनच्या संख्या त्यातला. तो फरक डेफिनेटली 2x असणार आहे. 2x मी 2च्या पटीत असणार आहे. जरी त्या ऑप्शनमध्ये जर फक्त एकच समसंख्या असती तर तुम्ही डायरेक्ट तो पर्याय मार्क करू शकले असते, कारण तो फरक 2च्या पटीत आहे. आलं लक्षात. परंतु इथं ऑप्शन सगळे समसंख्या आहेत, त्यामुळे आपण ते डायरेक्ट तो मार्क करू शकणार नाही. आपल्याला ते कॅल्क्युलेट करावं लागेल. पुढे काय म्हटलं आहे, या दोन्ही संख्यांमध्ये 12 मिळवले. आता दोन्ही संख्यामध्ये मिळवा 12, तर काय होते, त्यांचं प्रमाण काय होते, 7:9 होते. म्हणजे हे जे प्रमाण बनणार आहे आता ते 7:9 होणार. ठीक आहे. हे तुमचं इक्वेशन झालं. आता क्रॉस मल्टिप्लाय जर तुम्ही केलं तर काय होऊन जाते, ते 9 इकडे जाणार आणि हा जो कंस आहे तो इकडे जाणार. 9 गुणिले 5x अधिक 12 बरोबर 7 गुणिले 7x अधिक 12. 9 5 45x अधिक 12 9 160, 7 7 49x अधिक 12 7 84. आता हे 45x इकडे नेऊन मायनस करा. 49मधून 45 गेलं तर किती उरतात, 4x उरतात. आणि 108मधून 84 गेलं तर किती होतात, 24 उरतात. ठीक आहे. म्हणजे 4x बरोबर 24 येते. तर x काय येणार, 6 येणार, राईट. x आता 6 आला आणि आपल्याला काय विचारलं, त्यातला फरक कितीचा आहे. फरक मग अशीच आपण पाहिलं होतं की फरक 2x फरक आहे. मग 2 गुणिले x ची किंमत किती, 6, ती किती येते 12. तुमचं उत्तर काय येणार आहे, 12. पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीने आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहेत. पुढचा मुद्दा आहे आपला डिस्टन्स स्पीड, टाईम डिस्टन्स स्पीड. ओके. ट्रेनची गणितं असतात ते असे. 2 रेल्वे गाड्या आपल्याला काय सांगितले, एकाच दिशेने अनुक्रमे 112 किलोमीटर ताशी म्हणजे 112 किलोमीटर पर आर आणि दुसरी काय 76 किलोमीटर पर आर या वेगाने धावत आहेत. तर वेगवान गाडी धीम्या गाडीत बसलेल्या एका व्यक्तीला 20 सेकंदात ओलांडते. तर वेगवान गाडीची लांबी किती. आता बघा, ओलांडण्याची क्रिया कोणाकोणामध्ये होते, जी वेगवान गाडी म्हणजे ही ट्रेन असणार आहे ती त्या धीम्या गाडीमधल्या एक व्यक्ती जो बसला आहे, ओके, तो कुठे बसलेला असू द्या, स्टार्टिंगला असो मध्ये असो कुठे असो, तो व्यक्तीला ओलांडले. ह्या व्यक्तीला काही लेंथ आहे का, नाही.
लेंथ कुणाला फक्त आगगाडीला आहे, ते पण एकाच आगगाडीला आहे. आणि एका आगगाडीने दुसऱ्या आगगाडीला न ओलांडता ते फक्त एका व्यक्तीला त्यातलं ओलांडलेलं आहे. परंतु तो व्यक्ती काय त्या आगगाडीमध्ये बसलेला आहे आणि तो पण मूव्हिंग आहे. म्हणजे ही ट्रेन ह्या दिशेने चालली तर ती दुसरी आगगाडी पण त्या दिशेने चाललेली आहे आणि ही ट्रेन त्याला मागून जाऊन ओलांडते. तर अशा वेळेस काय करायचं आहे, म्हणजे त्या माणसाला ॲक्च्युली कोण ओलांडते, ही जी ट्रेन आहे ती फास्ट ट्रेन ती त्याला ओलांडणार, म्हणजे तेवढी लेंथ त्या ट्रेनची त्याला ओलांडणार, एवढं फक्त आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ओके, फक्त आता इथं स्पीड आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, डिस्टन्स बरोबर टाईम इंटू वेलोसिटी. डिस्टन्स आपल्याला माहिती आहे, डिस्टन्स काय आहे, जी मोठी गाडी ओलांडणार आहे त्या गाडीची लेंथ, आणि तीच आपल्याला काढायची. टाईम किती लागला आहे, 20 सेकंद. आता वेलोसिटी, आता फक्त इथं वेलोसिटी घेताना काय घ्यायचं, रिलेटिव्ह स्पीड घ्यायचं. का, कारण दोघंही एकाच दिशेने चालले. जेव्हा दोघंही एकाच दिशेने जातात तेव्हा त्यांच्या स्पीडची वजाबाकी होते. काय होते, वजाबाकी होते, म्हणजे ए वजा बी होऊन जातं. आणि जेव्हा ते अपोजिट स्पीडने येतात आणि अपोजिट साईडने येतात तेव्हा त्यांच्या स्पीडची ॲडिशन होते. आलं लक्षात. तर फक्त आता हे एका दिशेने असल्यामुळे 112 आणि 76 यांचं काय होणार, वजाबाकी होणार, म्हणजे ते आपल्याला रिलेटिव्ह स्पीड भेटणार. 112 वजा 76 ते किती येतं, 36. ओके, म्हणजे 36 काय आलं तुमचं रिलेटिव्ह स्पीड आलं, पण ते काय आलेलं आहे, किलोमीटर पर आवर आलेलं आहे. आणि आपल्याला इथे 20 काय दिले, सेकंदामध्ये दिलेलं आहे. म्हणजे एकतर आपलं युनिट काय पाहिजे, मीटर पर सेकंद पाहिजे किंवा किलोमीटर प्रति तास पाहिजे, पर आवर पाहिजे. तिथे सेकंद दिलेले, त्यामुळे आपण याला मीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट करून घेऊया. तर असं करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंद करताना 518ने त्याला गुणून घ्यायचं आणि उलटं करताना 518ने डिवाईड करायचं. आता 36ला काय करणार आपण, 518ने काय करणार, गुणून घेणार. 18 1 18, 18 2 36, 5 2 10, 10 मीटर प्रति सेकंद. ती व्हॅल्यू आपल्याला इथे टाकायची वेलोसिटीच्या ठिकाणी, 10 मीटर पर सेकंद. हा लक्षात. तर हे किती येतं, 20 गुणिले 10, 200. ओके, सेकंद कट झाले, राहिले फक्त मीटर. म्हणजे काय राहील ते फक्त डिस्टन्स. म्हणजे डिस्टन्स कुणाचं येते, फास्ट ट्रेन म्हणजे त्या माणसाला ओलांडलेले आहे धीम्या गाडीत बसलेल्या. ओके, त्यामुळे त्या ट्रेनची लेंथ काय, 200 मीटर. पुढचा प्रश्न पहा, काळ काम याच्यावर आहे तो प्रश्न. 2 व्यक्ती एक काम एकत्रितपणे 24 तासात पूर्ण करू शकतात. म्हणजे ए व्यक्ती आणि बी व्यक्ती दोघंही मिळून किती तासात पूर्ण करतात, ते 24 तासात पूर्ण करतात. जर त्यांच्यातील वेगाने काम करणारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा 3 पट वेगाने काम करते. ओके, हा लक्षात. म्हणजे एला जर x दिवस लागत असतील आणि बीला 3x दिवस लागत असतील, कारण ते 3 पट, ए हा 3 पट वेगाने काम करतो म्हणजे तो कमी दिवसात काम करतो, आणि बी हा जास्त दिवसात काम करतो म्हणजे तो स्लो काम करतो आहे. ओके, 3 पट स्लो आहे तो, आणि हा 3 पट काय आहे, फास्ट आहे. हा लक्षात. तर फक्त वेगाने काम करणारी व्यक्ती जी आहे ती किती वेळात ते काम पूर्ण करेल, म्हणजे आपल्याला काय काढायचं, एक्सची व्हॅल्यू काढायची. म्हणजे एक्स तासामध्ये. ओके, एक्स तासात, आणि हे 3x तासात काम करतात असं. आणि दोघं मिळून किती तासात काम करतात, 24 तासात. तर आपल्याला माहिती आहे यांचं एका तासाचं काम काय असेल, 1/x काम करतील ते, 1/24 काम करतील, कारण एक काम ते 24 तासात पूर्ण करतात. तर एका तासात ते 1/24 काम पूर्ण करतील. तसंच ए जर एक काम x तासात पूर्ण करत असेल तर एका तासात तो 1/x काम करत असेल, आणि बी देखील 1/3x काम करत असेल. ते दोघांची ॲडिशन केल्यावर आपल्याला 1/24 आलं पाहिजे, राईट. मग तेच इक्वेशनमध्ये आपण लिहूया, 1/x + 1/3x बरोबर 1/24. हे 3x + x येऊन जातं, त्यामुळे छेद समान करून घ्यायचं. 3x² बरोबर 1/24. हे 3x आणि x किती होतात, तिकडे लिहितो मी, 4x भागिले 3x² = 1/24. एक्सला एक x कॅन्सल झाला, मग काय राहते हे, आता हा x फक्त इकडं राईट साईडला घेऊन यायचं, बाकी सर्व लेफ्ट साईडला ठेवायचं. 4 × 24 / 3 बरोबर x. 3 × 3 3 8 24, आणि 8 चोक 32, म्हणजे 32 बरोबर x व्हॅल्यू आली. तर x म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली, 32. म्हणजे जो फास्ट काम करणार तेच विचारलं आपल्याला, तो किती तासात काम करेल, 32 तासात काम करेल. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर आहे. तुम्हाला काळकाम डिटेलमध्ये पाहायचं असेल तर त्याचं देखील मी सेपरेट एक लेक्चर टाकलेलं आहे. त्यामध्ये पूर्ण काळकामवरचे जेवढेही PYQ आपल्याला विचारलेले आहे आयोगाने, ते पैकी सर्व PYQ तिथं समजवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तुम्ही ते पाहून घ्या सेपरेट लेक्चर, म्हणजे तुमचा हा टॉपिक एक पूर्ण होऊन जाईल. पुढचा मुद्दा पहा, शेकडेवारी. शेकडेवारीबद्दल आता टीना हिने काही आंबे खरेदी केले, त्यातील 10% आंबे हे सडके होते. शिल्लक आंब्यापैकी 80% आंबे तिने काय केले, मित्रांना दिले. तर तिच्याकडे 45 आंबे उरले. तर तिने बाजारातून एकूण किती आंबे आणले होते. आता शेकडेवारची गणना देखील 100 मानून करायचं, म्हणजे एक मानलेली किंमत ठरवून 100 मानून काय करायचं, 100 मानून काय करायचं, उत्तर काढायचं. मग ॲक्च्युअलमध्ये जर एवढं असेल,
100 असताना जर एवढं असेल तर ॲक्च्युअलमध्ये ती किंमत असताना किती होईल, ते आपल्याला एक गुणोत्तर प्रमाण घ्यायचं त्याचं. तर आपण काय करूया, असं समजूया की त्याचे मार्केटमधून 100 आंबे आणले होते, त्यातले 10% आंबे सडके निघाले. हे कॅल्क्युलेट करायला सोपं होतं. 10% म्हणजे किती, 10. 100चे 10% म्हणजे 10 येतात. तर 10 आंबे जर सडके निघले तर उरले किती आंबे, 90 आंबे उरले. यापैकी तिने काय केलं, 80% आंबे तिने मित्रांना दिले. म्हणजे 90च्या 80% काढून घ्यायचे. 90च्या 80% आपण असं काढणार, 9×8 = 72. एवढे आंबे तिने काय केले, मित्रांना दिले. म्हणजे तिच्या काय ॲक्च्युली आता किती उरले, म्हणजे मानलेल्या किमतीपैकी किती उरले, 90मधून 72 गेलो किती उरतात, 18 आंबे तिच्याकडं उरले. आता ॲक्च्युअलमध्ये तिच्याकडे किती आंबे उरलेले आहेत, ॲक्च्युअलमध्ये तिच्याकडून उरलेत 45, बरोबर. तर मग तिने बाजारातून किती आंबे आणले असतील तर ते आपण एक्स मानूया, बरोबर. म्हणजे 100 आंबे मानले असता 18 उरले, तर 45 ॲक्च्युअली उरले असता किती आंबे तिला बाजारातून आणावे लागतील असं. ओके, क्रॉस मल्टिप्लाय करायचं असतं. 100 × 45 आणि 18 × x, म्हणजे 18x बरोबर 100 × 45. हे 18 इकडं डिवाईडमध्ये निघून जातील, फक्त x एका साईडला राहील. 9 × 2 = 18, 9 × 5 = 45, बे 1 बे 50, म्हणजे 5 × 5 = 25, म्हणजे 250. त्यामुळे तिने बाजारात किती आंबे आणले होते, 250 आंबे तिने बाजारामधून आणले होते. तर हे सोपं जातं अशा पद्धतीने. आता सरळ व्याज या टॉपिकवरचा हा प्रश्न आहे. याच्यामध्ये आपल्याला काय म्हटलं आहे, रणधीरजवळ 10,000 रुपये होते, त्यापैकी काही रक्कम तो स्कीम एमध्ये 5% दशादशी सरळ व्याजाने गुंतवतो, उर्वरित रक्कम तो स्कीम बीमध्ये 8% सरळ व्याजाने गुंतवतो. तर एका वर्षानंतर त्याला 710 रुपये व्याज मिळतात. म्हणजे स्कीम एमध्ये त्यांनी किती काही रक्कम गुंतवतो, किती 5% दराने. स्कीम बीमध्ये तो किती 8% दराने काही रक्कम गुंतवतो, कितीपैकी 10,000पैकी. म्हणजे समथिंग काही रक्कम तो एमध्ये आणि काही रक्कम बीमध्ये गुंतवतो, आणि दोघं मिळून त्याला व्याज किती येतात, व्याज त्याला येतं 710 रुपये. तर मी मोस्टली अशा वेळेस काय करतो की ऑप्शनमधून जाण्याचा आपण प्रयत्न करायचा. स्कीम बीमध्ये आपल्याला विचारलं, याचा अर्थ पर्याय क्रमांक 1 म्हणजे हे 3,000 रुपये त्यांनी स्कीम बीमध्ये गुंतवले असेल तर वरती तो किती गुंतवणार, 3,000 असेल तर वरती तो 7,000 गुंतवणार, कारण दोन्ही मिळून 10,000 आलं पाहिजे. आता याचे 5% काढायचे, याचे 5% येतात 350, याचे 5% येतात 240, याची बेरीज जर केली तर ती 590 येते. येते का 710, नाही येत. त्यामुळे पर्याय 1 काय झाला आपला, बाद झालेला आहे. सेम परत मग पर्याय 2 दुसरा पर्याय चेक करायचा आपण, 5,500. इथं 5,500 असेल तिथं 4,500 गुंतवलेले असणार. याचे 5% तुम्ही जर काढलात तर ते येतं 225. याचे 8% काढायला गेलं की तिथं 440. याची जर बेरीज तुम्ही केली तर ती किती येते, 665 रुपये. ती देखील 710 येत नाही. त्यामुळे दुसरा ऑप्शन देखील आपला काय आला, कट झालेला आहे. तिसरा ऑप्शन चेक केला, 6,500 जर त्यांनी इथे गुंतवले असेल तर 3,500 त्यांनी इकडे गुंतवले असणार एमध्ये. हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केले तर हे तर 175, आणि हे किती येतं 8% याचे 520. ओके, याची जर ॲडिशन तुम्ही केली तर 695 येतं, म्हणजे 710 येत नाही. म्हणजे डेफिनेटली आता पर्याय क्रमांक 4 हेच आपलं उत्तर असणार आहे, कारण पहिले 3ही ऑप्शन बाद झाले आपले. तरी पण आपण चेक करून पाहिजे, जर 7,000 त्यांनी स्कीम बीमध्ये गुंतवले असेल तर 3,000 त्यांनी स्कीम एमध्ये गुंतवलेले असणार आहे. याचे 5% जर काढले 3,000चे तर ते येतात आपले 150 रुपये, आणि याचे 8% काढले 7,000चे ते येतात 560 रुपये. हे जर तुम्ही ॲड केले 6 5 11 हे येतात 710 आले 710. अशा पद्धतीने तुम्ही ऑप्शनमधून देखील हे जाऊ शकता. किंवा दुसरा मार्ग, जर तुम्हाला जी काय रक्कम विचारली, तुम्हाला स्कीम बीमधली रक्कम विचारली तर ती स्कीम बीमधील रक्कम एक्स माना, उरलेली रक्कम 10,000 - एक्स ही एमध्ये जाईल. आता याचे सरळ व्याज काढून घ्या. सरळ व्याजचा फॉर्म्युला काय आपला, बरोबर PNR. PNR भागिले 100. P म्हणजे काय, प्रिन्सिपल म्हणजेच मुद्दल. ओके, प्रिन्सिपल. N म्हणजे काय, त्याचा पिरियड. ओके, किती काळासाठी गुंतवले ना. R म्हणजे रेट, लक्षात. आणि SI म्हणजे सिम्पल इंटरेस्ट. तर PNR भागिले 100. अशा हे फॉर्म्युला वापरून याचं इंटरेस्ट काढा, एमधलंसं बीमधलं इंटरेस्ट काढा, ह्या दोघांची बेरीज करा. ती बेरीज 710 असेल. 710 दाखवली तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळून जाईल. ती एक्सची व्हॅल्यू परत ती 7,000च येणार आहे. अशा पद्धतीने मोस्टली बऱ्याच वेळा आपल्याला, जर तुम्ही जास्त प्रॅक्टिस केली या उदाहरणांची, तर तुम्हाला एवढं लक्षात येईल की तुम्ही ऑप्शनमधनं फास्ट उत्तर काढू शकता. पुढचा मुद्दा पहा. आता काय म्हणले, काही तार्किक गणितं आपल्याला विचारली जातात, जसं की जर प्लस म्हणजे गुणाकार, गुणाकार म्हणजे भागाकार, भागाकार म्हणजे वजाबाकी, आणि वजाबाकी म्हणजे बेरीज असेल तर 231 × 11 अधिक 23 वजा 82 भागिले 40 याची किंमत काय असेल. तर पहिलं व्हॅल्यूज लिहून घ्या आहे त्या 40. आता गुणाकार म्हणजे काय, गुणाकार म्हणजे भागाकार आहे, गुणाकार म्हणजे भागाकार आहे. बेरीज म्हणजे काय, बेरीज म्हणजे
गुणाकार आहे. त्यानंतर हे आपलं वजाबाकी. वजाबाकी म्हणजे काय? बेरीज आहे. आणि भागाकार म्हणजे काय आहे? भागाकार म्हणजे वजाबाकी आहे. तर आपल्याला आपलं बॉडमॉस रूल माहिती आहे, किंवा त्याला मराठीमध्ये कंचे भागू बेव असं पण म्हणतात. कंचे भागू बेव म्हणजे काय? कंस, चाचीचे, भागाकार, गुणाकार, बेरीज व वजाबाकी ह्या क्रमामध्ये आपल्याला सोडवायचं असतं. तर भागाकार पहिल्यांदा येतो. तर 231ला 11ने जर भाग दिला, 231ला 11ने भाग दिला तर 11 दूने 22 आणि 11 एका 21चा भाग जातो. बाकी मग गुणाकारात 23 आहे तसंच, पुढचं 82 आहे तसंच, आणि 40 आहे तसंच. 21 गुणिले 23 आपण जर केलं तर 21 त्रिक 63, 21 दुने 42, 42 आणि 6 48, 483 अधिक 82 वजा 40. 483 अधिक 82 जर केलं तुम्ही तर 565 होतात. आणि 565मधनं 40 वजा करायचे. 5 2 5 525. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. एक चोर एका घरात त्याची लूट लपवतो. पोलीस त्याचा पाठलाग करत असताना तो पश्चिमेकडे 2 किलोमीटर धावतो. आता समजा त्यांनी त्याची हे घर आहे त्याचं, त्या घरात त्यांनी काय केलं? लूट लपवली. आता पोलीस त्याच्या पाठीमागे लागलं, काय केलं त्याने? पश्चिमेकडे 2 किलोमीटर धावला. ही आपली पश्चिम दिशा आहे, ही पूर्व दिशा आहे. तर पश्चिमेकडे तो काय केला? 2 किलोमीटर धावला. आता त्या नंतर काय करतो? तो उजवीकडे वळाला आणि आणखी 2 किलोमीटर धावला. उजवीकडे वळाला. आता उजवी दिशा कोणती असणार त्याची? वरच्या साईडला वळाला, तो 2 किलोमीटर धावला. 2 किलोमीटर धावला. नंतर तो परत उजवीकडे वळाला आणि आणखी 7 किलोमीटर धावला. म्हणजे आता तो उजवीकडे म्हणजे क्लॉकवाईज ह्या दिशेला जाणार तो. आणि तो किती? 7. मी इथपर्यंत 2 आले तो, आणि याच्या पुढं 5. इथपर्यंत पहा, हे सेम दिसते ना. ते 2 किलोमीटर धावला आणि इथं पुढं टोटल 7 आहे, म्हणजे हे 5 असणार आहे. असं कन्सिडर करतो इथपर्यंत धावला. आता शेवटी तो काय करतो? उजवीकडे 2 वळणे घेतो. उजवीकडेच वळतो येतो, परंतु प्रत्येक वळण घेतलं 2 किलोमीटर तो धावतो. म्हणजे आता पहिले वळण घेतलं की तो 2 किलोमीटर धावणार इथपर्यंत. आता मी इथपर्यंतच का घेतलं? कारण हे डिस्टन्स पण किती आहे? 2च आहे, म्हणजे हे 2 असणार. आणि तो परत 2 किलोमीटर उजवीकडे वळून, म्हणजे ह्याच दिशेला वळून तो परत इथपर्यंत धावतो 2 किलोमीटर. आता इथे येऊन पोचतो. आता तो घरापासून किती दूर आहे असं विचारलं आपल्याला. घरात पोहोचण्यासाठी त्याला किती अंतर चालावं लागेल? तर डेफिनेटली पहा, हे 2 आणि हे 5, म्हणजे टोटल हे डिस्टन्स देखील किती असणार आहे? 7. 7पैकी तो 2 किलोमीटर इथपर्यंत आलेला आहे, आणि हे 2 किलोमीटर इथपर्यंत आहे. म्हणजे 7मधनं तुम्हाला 2 किलोमीटर दोनदा वजा करायला लागतील. आलं लक्षात? तर म्हणजे 7मधनं 2 गेले 5, आणि 5मधनं परत 2 गेले 3 किलोमीटर. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर 2 याचं उत्तर बरोबर आहे, जे की 3 किलोमीटर एवढं आहे. खूप सोपा प्रश्न आहे, फक्त आपल्याला तो व्यवस्थित वाचायचा आहे. पुढचं संख्या मालिकावरील एक प्रश्न आहे पहा. खालील चौरसामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल असं आपल्याला विचारलेलं आहे. जर तुम्ही इथं तुम्ही एक 10 सेकंद पॉज करू शकता आणि त्याच्यावर विचार करा. तुम्हाला आधी उत्तर काढा आणि मग एक्सप्लेनेशन पहा. ठीक आहे. आता काय सांगितलं आपल्याला? इथं असं रिलेशन लागतं की पहिल्या संख्येला 2ने डिवाईड करायचं आणि नंतर त्यात पुढची संख्या मिळवायची. म्हणजे 68/2 किती होतात? 34. आणि 34मध्ये जर 38 आपण मिळवले तर ते किती येतात? आपलं 72 उत्तर येतं. सेम 100/2 किती होतात? 50. 50 अधिक 87 किती होतात? 137. म्हणजे आता अशी एक संख्या शोधायची जिला 2ने भागल्यानंतर प्लस त्यात 30 मिळवले तर उत्तर 54 आलं पाहिजे. म्हणजे ती संख्या जर x असेल तर x/2 अधिक 30 बरोबर 54. तर हे 30 आधी काय करूया? इकडं आणून वजा करूया. तर x/2 बरोबर काय राहते? 54 वजा 30. 54 वजा 30 किलो किती राहतात? 24. आता x/2 म्हणजे असं लिहिलं तर 24 येतात. तर 2 तिकडे जाऊन मल्टिप्लाय होणार, म्हणजे x बरोबर काय? 24 गुणिले 2 किती येतात? 48. त्यामुळे x काय असणार आहे? आपली 48 असणार आहे. पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीने हे जे प्रश्न असतात ते आपल्याला सॉल्व्ह करायचे. नेक्स्ट पुढचा प्रश्न काय म्हटलं आपल्याला? 2 इक्वेशन दिलेले आहे आपल्याला. 2x अधिक 3y बरोबर 118. 2x वजा 3y बरोबर -62. हे थोडं व्यवस्थित पाहायचं आपल्याला. आता वायची किंमत विचारली आपल्याला. आता इथं पहा, एक्सचे जे त्याचे सहगुणक आहेत ते सेम आहेत, वायचे देखील सहगुणक सेम आहेत, फक्त एक प्लस आणि एक मायनसमध्ये आहे. अशा वेळेस आपल्याला काय करायचं? जर एक्सची व्हॅल्यू विचारली तर आपण काय करणार? हे 2 इक्वेशनची काय करणार? ॲडिशन करणार. ॲडिशन केल्यावर काय होतं? हे 3y आणि हे -3y कॅन्सल होऊन जातात, म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू भेटते. आणि जर वायची व्हॅल्यू काढायची असेल तर काय करणार? दोघांची वजाबाकी करणार. वजाबाकी केल्याने काय होते? 2x आणि हे 2x कॅन्सल होतात, आणि हे 3y आणि हे वजा, आता जेव्हा मायनस साईन देतो आपण वजाबाकी करताना काय होतं? याच्या चिन्हाची बदल होतो. म्हणजे 2xचं चिन्ह इथं प्लस आहे ते मायनस होणार, इथं मायनस आहे ते प्लस होणार, इथं मायनस आहे ते पण काय होणार? प्लस होणार. म्हणजे बघा आता हे 2x कॅन्सल झाले, राहतं काय? फक्त 3y अधिक 3y किती होतात? 6y बरोबर 118. आता हे अधिक होऊन जाणार, अधिक प्लस 62. हे जर कॅल्क्युलेट केलं तुम्ही तर 62 आणि 18 किती होतात? 180.
ओके. 6y बरोबर काय येतं 180. मग y काय येणार 180 भागिले 6. 6 1 6, 6 3 18 0 30. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न पहा काय म्हटलं आपल्याला. अक्षरमालिका प्रश्न आहे हा. अक्षरांमधील वगळलेल्या अक्षरांची संख्या प्रत्येक वेळी एकाने कमी होत जाते. म्हणजे जे वगळलेले अक्षर आहेत ती वगळलेले अक्षरे एक एकने कमी होत जातात. तर या नियमाचे पालन करणारी खालीलपैकी कोणती अक्षरमालिका आपली आहे. त्याच्यावर तुम्हाला पर्यायातनं जाण्याशिवाय याच्यामध्ये पर्याय दुसरा पर्याय नाही. आलं लक्षात. तर आपण चेक करूया. बी आणि एचमध्ये किती अक्षर आहेत. बी आणि एचमध्ये पहा 1 2 3 4 5 अक्षर आहेत. याच्यामध्ये 5 अक्षर आहेत. एच आणि एममध्ये किती अक्षर आहेत 2 3 4 4 अक्षर आहेत. एक एकने कमी होते राईट. तर एम आणि क्यूमध्ये 3 अक्षर असले पाहिजेत. 1 2 3 आहेत 3 अक्षरं. त्यानंतर क्यू आणि एसमध्ये 2 अक्षर पाहिजेत. क्यू आणि एसमध्ये 2 आहेत का नाही. किती अक्षर आहे एकच अक्षर आहे. म्हणजे ही मालिका इथं तुटली. म्हणजे ऑप्शन बाद झाला. दुसरा ऑप्शन पहा CHM. आता CHमध्ये किती अक्षर आहेत. CHमध्ये 1 2 3 4 अक्षर आहेत. एच आणि एममध्ये किती आहेत 1 2 3 4 आहेत. झाले की एक एकने कमी नाही. लगेच ऑप्शन बाद झाला. एफ आणि जेमध्ये पहा एफ आणि जेमध्ये किती आहेत 1 2 3 3 अक्षर आहेत. मग जे आणि एनमध्ये 2च अक्षर पाहिजे. जे आणि एनमध्ये किती आहेत 1 2 3 आहेत. म्हणजे हा देखील ऑप्शन बाद झाला. त्यामुळे डेफिनेटली पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. तरी पण आपण चेक करूया. एफ आणि एलमध्ये किती आहेत 1 2 3 4 5 5 अक्षर आहेत. त्यानंतर एल आणि क्यूमध्ये 1 2 3 4 4 अक्षर आहेत. क्यू आणि यूमध्ये आता 3 अक्षर पाहिजे. 1 2 3 आहेत 3. नंतर यू आणि एक्समध्ये 2 पाहिजेत. 1 2 2 आहेत. आणि एक्स आणि झेडमध्ये 1 अक्षर पाहिजे. थोडक्यात आपलं काय लक्षात आलं की आपला जो सिक्वेन्स आहे तो इथे फॉलो होतो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर आहे. आता आयतावरील देखील हा प्रश्न आहे पहा परत. एका आयताची लांबी 40% वाढवली तर आयताचे क्षेत्रफळ तेवढेच राहण्यासाठी आयताची रुंदी किती टक्क्यांनी कमी करावी लागेल. तर अशा वेळेस काय करायचं आपल्याला परत 100 मानून ते उत्तर सोडवायचा प्रयत्न करायचा. एक आयत जो आहे असं समजूया. आता रुंदीबद्दल विचारलं नाही तर आपण रुंदी 100 मानूया. म्हणजे रुंदी जर 100 असेल आणि आयताची लांबी सपोज आपण 200 मानली. त्याचं क्षेत्रफळ काय येणार लांबी गुणिले रुंदी किती येतं ते 200 गुणिले 100 किती येतात 20,000. ओके. त्यानंतर आपल्याला काय विचारलं की आयताची लांबी 40% वाढवली. म्हणजे आता आयताला लांब केलेलं आहे. ओके. आयताला लांब केलं मी 40% वाढली. 40% म्हणजे 100वर 40 वाढले. 200वर किती वाढतील 80 वाढतील. म्हणजे ती आता लांबी किती झाली 200 अधिक 80 280 झाली. आता रुंदी कितीने कमी करावी लागेल तर क्षेत्रफळ तेवढेच राहील. म्हणजे क्षेत्रफळ किती ठेवायचं आहे 20,000. आता लांबी आपण काय करूया बी मानूया. मग क्षेत्रफळ बरोबर काय 20,000 बरोबर लांबी किती आहे 280 गुणिले ब्रेड तशीच ठेवूया. आता 280 काय होईल इकडं डिवाईड होऊन जातील. हे जर डिवाईड केलं तर 4 7 28 4 25 500. 500 भागिले 7 काय तुमची ब्रेड झाली. आता आधी किती होती 100 होती. आता किती झाली 500 भागिले 7 झाली. म्हणजे कितीने कमी झाली किती टक्क्याने कमी झाली आपल्याला विचारली. आणि टक्के डायरेक्ट उत्तर येण्यासाठी आपण काय केलं ती 100 मानली होती. म्हणजे जे उत्तर येणार ते टक्क्यामध्येच येणार. तर 100मधनं जर वजा केलं आपण त्याला 500 भागिले 7ला तर आपल्याला ते कितीने कमी झाली म्हणून ते आपण वजाबाकी करतोय. तर 100 वजा करण्यासाठी आपण काय इथं 7ने जर मल्टिप्लाय केलं तर इकडं 7ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे वरती काय होऊन जाईल 7 गुणिले 100 700 वजा हे 500 भागिले छेदस्थानी 7 येणार. 700 वजा 500 किती होतं तर 200. 200 भागिले 7. आता 200 भागिले 7 करायचं आपल्याला तर काय होणार ते 7 दुने 14 7 8 56 किती 4/7 आणि हे टक्क्यात येणार का कारण ते 100पैकीच मानलं आपण. तेव्हा 28.4/7%. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर आहे. फक्त तुम्हाला व्यवस्थित गणित समजून घ्यायचं. क्षेत्रफळ आपल्याला समान ठेवायचं होतं. लांबी आपली 40% वाढवली आपण तर रुंदी किती टक्क्यांनी कमी करावी लागेल 28.4/7% आपल्याला ती रुंदी कमी करावी लागेल. आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न पाहूया. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी योग्य अंक शोधा. आता जर तुम्ही थोडं ऑब्झर्व केलं इथं तर 14 नंतर 27 नंतर 44 यांच्यातला जर कॉमन डिफरन्स तुम्ही पाहिला ओके 14 तर 27 यांच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे 13चा डिफरन्स आहे. 27 आणि 44 याच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे याच्यामध्ये 17चा डिफरन्स आहे. तर हे 4 वाढत जाते पहा. 13 नंतर 17 4 नंतर आता इथं काय पाहिजे 21 पाहिजे. म्हणजे 44 आणि 21 किती येतात 44 आणि 21 किती येतात तर 5 आणि 65 म्हणजे इथं किती पाहिजे 65. आता इथं 21चा फरक आहे तर हा 65 बरोबर आहे की नाही टॅली करण्यासाठी आता पुढं पहा ह्यामध्ये 25चा फरक पाहिजे. म्हणजे हा 25चा फरक येण्यासाठी 65 अधिक 25 बरोबर 90 आलं पाहिजे. 65 अधिक 25 जर तुम्ही केलं 5 5 10 1 6 7 8 अधिक 90 आलं 90. 25चा फरक हा पुढचा 90 अधिक 29 असं तर ते होतात 119. तर ते बसते बरोबर. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर येणार आहे 65. किंवा दुसरं एक लॉजिक असं की 14 भागिले 2 केलं तर उत्तर 7 येते. त्यानंतर या 3ने डिवाईड करायचं 9 येते.
याला कितीनी 4ने करायचं, उत्तर 11 येते. म्हणजे 7, 9, 11 इथं 13 आलं पाहिजे आणि इथं खाली 5 आलं पाहिजे. म्हणजे इथल्या संख्येला 5ने डिवाईड केलं 13 आलं पाहिजे उत्तर. तर ती कुठली संख्या असणार आहे? 65. तिला 5ने डिवाईड केलं तर उत्तर 13 येतं. 13 5 65. अशा पद्धतीने देखील तुम्ही याचं उत्तर काढू शकता. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर बरोबर आहे. थँक्यू. थांबूया आपण या ठिकाणी.